नमस्कार. डीप फ्राईड केलेले साबुदाण्याचे वडे तर तुम्ही नेहमीच खाल्ले असतील, पण एकदा ह्या पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा. कमीत कमी तेलाचा वापर करून शॅलो फ्राय करूनही हे वडे इतके अप्रतिम लागू शकतात याचा विश्वास तुम्हाला बसणार नाही. ना चटणी ना दहीची गरज, तरीसुद्धा टेस्टमध्ये अप्रतिम. वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे साबुदाण्याचे वडे आपले झाले होते. तर उपवासासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आजच तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीमध्ये नक्कीच शेअर करा. तर आजची आपली ही रेसिपी आहे साबुदाण्याचे वडे. तर आता आषाढी एकादशी जी आहे ती जवळच आलेली आहे. तर आषाढी एकादशीसाठी ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघू शकता. तर आजची आपली ही रेसिपी आहे साबुदाण्याचे वडे. सर्वात आधी तुम्हाला साबुदाणे जे आहेत ते भिजत घालायचे आहेत. तर इथे 1 कप साबुदाणे जे आहेत ते मी घेतलेले आहे. 2 ते 3 माणसांसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. त्यात मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हाताने मळून, हलक्या हाताने मळून तुम्हाला साबुदाणे जे आहेत ते चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचे आहेत. तर 1 ते 2 वेळा ही प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची आहे आणि त्यानंतर यात पाणी घालून साबुदाणे जेवढे बुडतील तितकंच पाणी यात घालायचं आहे. हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे साबुदाणे भिजत घालायचं. जेवढे तुमचे साबुदाणे बुडतील तितकंच पाणी इथे घालायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी झूम करून थोडंसं दाखवलेलं आहे. तर साबुदाणे जे आहेत त्याच्यावरतीच तुमचं थोडंसं पाणी घालायचं आहे. तर जास्त पाणीसुद्धा नाही लागत. तर आता हे झाकून रात्रभर तुम्हाला हे साबुदाणे जे आहेत ते भिजत घालायचे आहे. तर आता सकाळी तुम्ही बघाल तर साबुदाणे जे आहेत ते एकदम एक साबुदाणा जो आहे तो वेगवेगळा होतो. तर आता इथे बघू शकता साबुदाणे जे आहेत ते परफेक्ट भिजलेले आहेत. तर छान फुललेलेसुद्धा आहेत आपले साबुदाणे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर एक साबुदाणा जो आहे तो एकदम, साबुदाण्याचा दाणा जो आहे तो एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे. तर आता सुरुवात करूया आपण रेसिपीला. तर इथे मी एक वाटण वाटणार आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरच्याचे प्रमाण वाढवूसुद्धा शकता. आता यात मी 1 मोठा चम्मच जिरे टाकलेले आहेत आणि 1 इंच अद्रकचा तुकडा टाकलेला आहे. हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते उपवासाला चालतात असेच मी इथे दाखवलेले आहे. तर आता मिरची, जिरे आणि अद्रक जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि अशी बारीक याची पेस्ट जी आहे ती रेडी करायची आहे. तर हा मसालासुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर आता इथे साबुदाणे जे आहेत ते आपले छानपैकी भिजलेले आहेत आणि फुलले देखील आहेत. त्यात आता मी 1 उकडलेला मोठा बटाटा जो आहे तो टाकलेला आहे. बटाटा जो आहे तो आधी उकडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला साबुदाण्यामध्ये बटाटा टाकून घेतलेला आहे. आत्ता जे वाटण आपण वाटलं होतं अद्रक, मिरची आणि जिरेचं ते यात टाकून घेतलेलं आहे. तर 2 मोठे चम्मच इथे दाण्याचा कूट टाकलेला आहे. भाजलेले शेंगदाणे जे आहेत ते तुम्हाला मिक्सरमध्ये एकदम बारीक ग्राइंड करून घ्यायची आहेत. चवीपुरतं 1 मोठा चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. उपवासाला ज्यांना कोथिंबीर नसेल चालत तर त्यांनी नाही टाकली तरीही चालेल. तर आता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि जसं आपण पीठ मळतो तसंच हलक्या हाताने हे पीठ जे आहे ते तुम्हाला मळून घ्यायचं आहे. तर 1 मिनटं आपल्याला चांगलं हाताने मिक्स करून हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचं चांगलं पीठ जे आहे ते तुम्हाला रेडी करून घ्यायचं आहे. तर आता आपण पीठ जे आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. तर हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे मिश्रण जे आहे ते हाताला चिपकणार नाही. तर आता लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे बॉल जे आहे ते तुम्हाला बनवून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे हाताने आपल्याला मिक्स करून अशा छोट्या प्रकारचे मिश्रण जे आहे ते आपल्याला गोल करून घ्यायचं आहे, गोलाकारमध्ये करून घ्यायचं आहे. तर आता हे वडे जे आहे ते मी डीप फ्राय न करता आपण हे आप्पे पात्रामध्ये फ्राय करणार आहोत. तर एकदम कमीत कमी तेलाचा वापर करून आपण हे वडे जे आहेत ते मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी सगळे वडे जे आहेत ते बनवून घेणार आहे.
तर सगळे वडे जे आहेत ते मी इथे बनवून घेतलेले आहेत. तर आता आपण हे वडे जे आहेत ते शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर आता इथे आप्पे पात्रामध्ये मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तर थोडंसंच तेल जे आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. सगळे आप्पे पात्रामध्ये तेल टाकून तुम्हाला हे वडे जे आहेत ते त्यावरती ठेवून घ्यायचे आहेत. तर आता सगळे वडे जे आहेत ते मी आप्पे पात्रामध्ये ठेवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर हे वडे जे आहेत ते तुम्हाला झाकून घ्यायचे आहेत. झाकून मस्तपैकी फ्राय होतात हे वडे. तर अवघ्या अर्ध्या मिनटाच्या आतमध्येच तुम्हाला झाकण काढून वडे जे आहेत ते अलट पलट करून सगळ्या बाजूने मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर डीप फ्राय न करता जर तुम्हाला हेल्दी ऑप्शन हवा असेल तर अशा प्रकारे वडे जे आहेत ते तुम्ही शॅलो फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता. टेस्टमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज होत नाही. उलट अशा प्रकारे जर वडे तुम्ही शॅलो फ्राय केले तर ते अजूनच मस्त खमंग आणि मस्त लागतात. तर सगळ्या बाजूने मी हे वडे जे आहेत ते शॅलो फ्राय करून घेणार आहे. सगळ्या बाजूने अलट पलट करून तुम्हाला वडे जे आहेत ते मस्तपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता तुम्ही बघू शकता रंग जो आहे तो हलका हलका जो आहे तो वड्यांना चढत आहे. आणि तुम्ही बघू शकता खमंग असे वडे जे आहेत ते वरतून एकदम क्रिस्पी होतात, एकदम कुरकुरे होतात वरतून. गरम गरम वडे जर हे खाल्ले तर अजूनच खूप मस्त लागतात. तुम्हाला अजिबात चटणीची किंवा दहीची कशाचीही गरज पडणार नाही. हे वडे असेच खाल्ले तरी एकदम अप्रतिम लागतात. तर आता बघता बघता आपले वडेसुद्धा मस्त फ्राईड झालेले आहेत. तर आता आपले वडे जे आहेत ते रेडी झालेले आहेत. मस्त आता आपण याची प्लेटिंग करून घेणार आहोत. तर चला वडे जे आहेत ते मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यावरती थोडंसं आपण गार्निशिंग करूया. तर आता वडे जे आहेत ते आपले रेडी झालेले आहेत. वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे. तर खूपच छान आणि कमी वेळामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. अवघ्या 10 मिनटात ही रेसिपी जी आहे ती तुमची रेडी होते. तर डीप फ्राय न करता एकदम हेल्दी ऑप्शन आहे जे मी आज तुम्हाला या वड्यांचं दाखवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इतके छान हे वडे दिसत आहेत, तितकेच छान हे अप्रतिम वडे इतके टेस्टला झाले होते. तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेअर नक्की करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.